प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे चाकणकरांनी काय मागणी केलेली आहे पाहूयात। त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे की निष्पक्ष तपासासाठी वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करून चौकशी करावी। कठोर कारवाईसाठी बीएनएस आयटी ऍक्ट जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करा। जप्त करण्यात आलेल्या 58 व्हिडिओंची फॉरेन्सिक तपासणी करावी। विश्लेषण करून त्यामधील पीडित महिलांची ओळख पटवून त्यांना पोलीस संरक्षण द्यावं। पीडित महिलांना मानसिक आधार देण्यासाठी समुपदेशन कायदेशीर मदत व्हावी। अंधश्रद्धा जादूटोण्याच्या आडून चालणाऱ्या गुन्हेगारी जाळ्यांच्या शोधासाठी राज्यभरात विशेष तपास मोहीम राबवावी। जे काही घडले ते अत्यंत चुकीचे अतिशय घाणेरडं कृत्य आहे। त्याचं कुठेही आम्ही समर्थन करणार नाही। पोलिसांनी त्याचा सखोल तपास करावा, आरोपीवर कठोर कारवाई करावी ही मागणी आम्ही महासंचालक असेल, आदरणीय वहिनी असतील, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्याकडे केलेली आहे। समाजामध्ये आपण आयुष्य जगत असताना कोणाला ना कोणाला गुरु मानत असतो। खरात पती पत्नीला माझ्या परिवाराने गुरु मानलं, आम्ही गुरु मानलं। गुरुपौर्णिमेचा असेल, या कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य वाटपाचा असेल, या निमित्तानं आम्ही उपस्थित राहत होतो। यामध्ये एखाद्या व्यक्तीला आपण गुरु मानले आणि त्यानिमित्तानं संपूर्ण कुटुंब आम्ही त्या कार्यक्रमात उपस्थित राहत होतो। पण त्याची दुसरी जी बाजू आहे ती कधी आमच्या समोर आली नाही, काही माहीत असायचं कारण नाही।